दुपारी 12:30च्या दरम्यान किचनमध्ये एंट्री केली. लाईट लावायला गेली तर लाईटच गेली होती. म्हणजे आज लाईटीचं खूपच सकाळपासून चाललं होतं आणि नेमकी जेव्हा मला रेसिपी करायची असते, तुमच्याशी शेअर करायचं असतं ना, त्याच वेळेस लाईट की नाही जाते. तर इथे पण आता तसंच झालं. आज कढी आणि भात करायचा होता. कढी मला ना खूप आवडते, दह्याची कढी म्हणजे माझ्या आवडीचं जेवणच करायचं होतं. चण्याचं पीठ संपलं होतं, ते काढून घेतलं आणि एका बरणीमध्ये ना काढून ठेवलं. त्याच्यानंतर इथे दही घेतलेलं आहे, त्यात थोडंसं बेसनचं पीठ आहे ना, ते मिक्स केलं. त्यात मीठसुद्धा घातलेलं आहे. म्हणजे मिक्स करताना आधीच मीठ घातलं ना, की कढी आपली फाटत नाही. चांगलं असं फेटून घेतलं. तितक्यात बघा लाईटसुद्धा इथे गेलेली आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा लाईट आली. फोडणी करायला घेतली, तेव्हा पण लाईट बघा गेलेली आहे. तर आता अंधारातच तुमच्याची रेसिपी झटपट शेअर करते. कढईमध्ये तेल घातलं, त्यात राई, जिरं, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि भरपूर असा लसूण घातलेला आहे. खमंग अशी फोडणी तयार झाल्यानंतर त्यात कढी आहे ना फेटलेली, ताक, कढी नव्हे ताक फोडणी केलं. त्यानंतर हळद, परत कोथिंबीर भरपूर सारी घालून एक कड आल्यानंतर गॅस बंद केला आहे आणि गरम गरम भाताबरोबर कढी भाताने मी खाल्लेलं आहे. खूप छान झालं होतं.